Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आजपासून कालपासूनच मी सुरुवात केली. शिरूर लोकसभा, मावळ लोकसभा, पुणे लोकसभा. सकाळी पुणे लोकसभाची एक मीटिंग झाली, काल शिरूरच्या 2 झाल्या. आता राहिलेल्या दिवसात 11 तारखेला 6 वाजेपर्यंत प्रचार आहे. तोपर्यंत कदाचित नगरला एक जावं लागेल काही सभा घ्यायला. नगर, मावळ, शिरूर आणि आपलं पुणे. काही नाही चिंता. गेल्या वर्षी जे काही मतदान झालं होतं लोकसभेला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच आहे मतदान गेल्या वर्षीच्या तुलनेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची तुलना करता आणि इंदापूर बारामती मात्र चांगलं झालं. जवळपास थोडं कमी बारामतीत 70% झालं आणि इंदापूरमध्ये 67 पॉईंट वर काय 67.5% झालं. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. उमेदवार जे आहेत अमोल कोल्हे वारंवार या ठिकाणी आव्हान देत आहेत कंपनीच्या अनुषंगाने ते वेगवेगळे आरोप करत आहेत. आज सकाळी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं की नेता हवा की अभिनेता याचं उत्तर तुम्ही द्यावं. तुम्हालाही आव्हान देत आहे. ठीक आहे, आव्हान द्यायचं ज्याचं त्याचं काम आहे. मी कामाचा माणूस आहे. मला कोणी आव्हान दिलं तर मी त्याला फार महत्त्व देत नाही. मी माझं काम चालू ठेवतो. जो आव्हान मला देतो त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं आणि निवडून मीच आणलेलं आहे. ठीक आहे, दिवस बदलत असतात. त्यांना जे काही करायचं ते करू द्या. आम्हाला जे सांगायचं ते मी सांगेन. 5 वर्षामध्ये त्यांनी कुठलाही जनसंपर्क ठेवलेला नव्हता. त्यांना उलट मागच्याच 5 वर्षात ते राजीनामा देणार होते. खाजगीत जरा त्यांना विचारा तुम्ही असं काय राजीनामा देणार होता का. आणि असा काही चमत्कार घडला की लगेच आता पुन्हा एकदम त्यांना पुन्हा उभं राहून काम करावं असं वाटायला लागलं. उलट मला म्हणले मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे. आम्ही लोक असं ह्या क्षेत्रातले आहोत. त्याच्यावर मला काही जे खासदार लोक इतर काम करतात तसं काम करणं मला अशक्य आहे. ही त्यांची भूमिका होती. राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं शरद पवार यांनी वृत्तपत्रांना मुलाखतीत त्या ठिकाणी म्हटलंय. ते त्यांचं राष्ट्रवादी त्यामध्ये विलीन होईल असं ते म्हणतात. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. काँग्रेसमध्ये हां, त्याच्यामध्ये ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. परंतु आपण बघताय जसं निवडणुका सुरू झाल्यात आपल्या देशात तसं राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत. उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष, राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे. तुम्ही तेलंगणा घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, ह्याच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, इवन बेंगलोरमध्ये देखील काही राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते. अशी परिस्थिती आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रैपिड रिलीफ बरोबर. सर इस बार दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं. कोई भी विकास की बात नहीं हो रही है अमोल कोल्हे के साथ. मैंने हमेशा, आपको पता नहीं शायद, बारामती में पूरी मैंने जितने भी सभाएं ली वो सब डेवलपमेंट के बारे में मैंने बात की. आज भी आपने मुझे सुना होगा सुबह का घोड़ेगांव का, तो आज का, कल का उड़ई कंचन का, कल का कदम वाक बस्ती का. तो मेरा लोगों को कहना यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं. हम डेवलपमेंट का विचार करते हैं और वैसा काम करने का हमारा इरादा है. काल जे काही घटना घडल्या 28 तक्रारी ज्या आहेत निवडणूक आयोगाला त्यातल्या 19 तक्रारी या शरद पवार गटाने दोघांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रारी येत असतात.
निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी द्यायचा असतो. महत्वाचं एक असं की PDCC बँक ही रात्री ओपन होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. चौकशी करा ना. PDCC बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी उघडा असेल, CCTV सगळ्याच बँकेमध्ये असतात. CCTV मध्ये बघा, कुणी उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा. उघडी नसेल तर तशा पद्धतीनं सांगा, याच्यात तथ्य नाही. संभाजीनगर आणि ज्या याचिका दाखल झाल्या त्या सगळ्या फेटाळलेल्या आहेत. हीच नावं आता राहत असणे चांगला निर्णय. कशाबद्दल? संभाजीनगर आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावाचं नामांतर जे झालेलं आहे अनुषंगाने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल होती. त्या याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि ही 2 नावं पुढे लागू राहावीत असा निर्णय. म्हणजे कुठले 2 नावं? म्हणजे जुनी धाराशिव आणि संभाजीनगर ही नवीन नावं राहतात. मग ठीक आहे ना. आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे हे सगळे कामं चालत असतात. परंतु न्यायव्यवस्था जो निर्णय देते तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो. न्यायव्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिसतोय. सहसा मी आजपर्यंत गेले 30-35 वर्ष बघतो, एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात. जर हायकोर्टाने केलेलं असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो. तो आपण सगळेजण मान्य करतो. मला तुम्ही आत्ताच विचारतोय, पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो. दादा, गोंदिया परिसरामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, मात्र अजूनही पंचनामे वगैरे काही त्या संदर्भामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे. त्यात स्टँडिंग ऑर्डर असतात चीफ सेक्रेटरीला आणि बाकीच्यांना की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर पंचनामे करून NDRF SDRFचे नॉर्म्स असतात त्या प्रकारे मदत त्या ठिकाणी तातडीनं केली जाते. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आज पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यामधील एका मुलावरती बिबट्याने हल्ला केलाय. वारंवार बिबट्यांचे हल्ले खरं तर या परिसरामध्ये वाढतात. वन विभाग अजूनही कुठेही या परिसरामध्ये खबरदारी घेताना पाहिजे. आता मी काही बोललो, तुम्ही प्रश्न विचारला, पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं. त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आत्ताच सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची, शेतकऱ्यांची, जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे. हे त्यांचं काम आहे. बाहेर पडल्यामुळे शरद पवारांना अशी चिंता आता बसते काँग्रेसमध्ये विलीन होण्याची त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. कारण खूप मोठी घडामोड आहे. याला काही माहीत नाही. मागे 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचं औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. दादा, राष्ट्रवादीच्या अनेक नेते खरं तर प्रचारामध्ये व्यस्त दिसतात. तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतात, मात्र छगन भुजबळांच्या सभा कुठे होताना दिसत नाहीये. छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाहीये. छगन भुजबळ साहेबांची मध्ये तब्येत थोडीशी नरम होती, त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना. तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे, शिरूर लोकसभा. पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळं महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळीकडेच लक्ष देतो. आम्ही सगळेजण मिळून ह्या जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तुम्ही भाषणात उल्लेख केला की पवार साहेबांबरोबर मी स्वतः मीटिंगला होतो की पवार साहेब स्वतः भाजपसोबत जाणार होते. तर पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर आणि तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे की कसं काय याच्याकडे मी अशाच पद्धतीने पाहतो. आने वाले 4 दिनों में आपकी शिरूर में कितनी और सभाएं होने वाली है? मुझे मालूम नहीं. मैंने कैंडिडेट को बताया, पार्टी को बताया, जितने भी सभा
मेरे ख्याल से 2 मावड़ में होने वाली, मावड़ कॉन्फ्रेंस में, फिर पूना में कुछ 2 उन्होंने मांगे, सुबह मुरलीधर मोह मेरे पास आए थे, और यहाँ 4-5 है, और 2 नगर में उन्होंने डिमांड की है. त्यानंतर शुक्र बँक यासाठी चौकशीची मागणी केली आहे. मूळ तक्रार आहे त्यांनी उत्पन्नाची मागणी केली आहे. पुणे मूळ तक्रार सुरेंद्र मोहन अरोरा. ठीक आहे, ज्याला जो प्रत्येकाला आपापला अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे. शेवटी न्याय व्यवस्था त्याबद्दलचा निर्णय घेईल. राजन विचारे यांनी आज बोलता बोलता म्हटलं की एकनाथ शिंदे 2005 सालीच भाजपबरोबर आपलं काँग्रेसमध्ये जाणार होते, असं त्यांनी राजन विचारे लोकस्फोट आज केला. आता आपण 2024 आणि 2005ला काय होणार होतं? काय रे तुम्हाला प्रश्न विचारायला आम्ही संधी देतो. आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे? तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार आहे? या मागच्या गोष्टी जे अमकं झालं होतं तमकं झालं होतं त्याला काही तो काळ गेलेला आहे. आता 2024चं बोला. विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला जातोय की या ठिकाणचे जे आमदार आहेत ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत आहेत, मात्र मनाने ते या ठिकाणी ते काम करताना दिसत नाही. कोण? विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला. कुणाकडे? अमोल कोल्हेकडून असा आरोप केला जातोय. कुणाच्या बद्दल? आपण त्यांची नार्को टेस्ट करूया, म्हणजे नक्की कळेल की ते शरीराने कुठे मनाने. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.